अहिल्यानगर जामखेड रस्त्यावर असलेल्या चंदन प्लास्टिक कंपनीला आग लागली। प्लास्टिक असल्यामुळे काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केलं। ही दृश्य आपण बघतोय। आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। अहिल्यानगरमधली ही भीषण दृश्य आपण पाहतोय। नगर जामखेड रस्त्यावर चंदन प्लास्टिक कंपनीला भीषण आग लागली आणि प्लास्टिक ज्वलनशील पदार्थ तिथे असल्यामुळे अगदी काही वेळातच रौद्र रूप या आगीने धारण केलेलं आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या इथे पोहोचलेल्या आहेत। सगळ्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी उमर सय्यद आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उमर, परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलंय का आणि आतमध्ये कंपनीमध्ये कोणी अडकलेलं आहे का, त्यांना बाहेर काढलं गेलंय का? आग विझवण्याचं काम प्रगतीपथावर सुरू आहे। सुदैवाने आतमध्ये कोणताही कर्मचारी अडकलेले नव्हते, त्यामुळे कोणतीही या ठिकाणी जीवितहानी झालेली नाहीये। मात्र नगर जामखेड महामार्गावर असलेल्या हे चंदन प्लास्टिक या कंपनीला भीषण आग लागली आहे। आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये। मात्र ही कंपनी प्लास्टिकची असल्याने काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केलं होतं। आता आग विझवण्यासाठी नगर शहर आणि नगर MIDC मधून अग्निशमन दल पाचारण करण्यात आले आहे। आग विझवण्याचे काम सध्या सुरू आहे। या सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। मात्र आगीची लोळ 1 किलोमीटर पासूनच दिसत असल्याने आणि नगर जामखेड रस्त्यावर ही कंपनी असल्याने बघ्यांची एकच गर्दी झालेली आहे। रिद्धी जी, साधारणपणे पूर्ण परिस्थितीवर नियंत्रण मिळवायला आणखी किती वेळ लागू शकतो? अग्निशमन दलाच्या जवानांची काही बोलणं होऊ शकले याबाबत? नक्कीच अग्निशमन दलाच्या जवानांशी बोलणं झालेलं आहे। एक नगर शहर आणि नगर MIDC दोन्ही मिळून साधारण 5 ते 6 अग्निशमन दलाच्या गाड्या त्या ठिकाणी पाचारण करण्यात आल्या आहे। एक 15 ते 20 मिनिटाच्या आतमध्ये आगीवरती नियंत्रण मिळवण्याची शक्यता या ठिकाणी आहे। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये आणि अग्निशमन दलाचे कार्यकर्ते आगीला आटोक्यात आणण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहेत। रिद्धी जी, पुढचे तपशील तुमच्याकडून घेऊ उमर। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। Thank you.